नमस्कार मित्रांनो, मी संदीप यारांडे। काय झालं मित्रांनो की आता आपल्या मोसंबीची मेहनत झाली आणि मोसंबीची मेहनत संपूर्ण करून आता मोसंबीला आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे। तर त्याच्यामुळे काय झालं की मी कृषी सेवा केंद्र जे दुकान असतात आपले खताचे, ह्या दुकानामध्ये गेलो होतो आणि आपल्याला जे खत पाहिजे बुवा 10-20 DAP याची मी मागणी केली। तर त्यावेळेस त्या दुकानदाराने सांगितलं की तुम्हाला खत मिळेल, पण त्याच्या लिंकिंगवर तुम्हाला दुसरं खत काही घ्या लागेल। आता मी त्याला सांगितलंय, म्हणजे सत्य परिस्थिती सांगतो मित्रांनो, आता सध्या ही जी चालू आहे ही सत्य परिस्थिती आहे की मी त्याला सांगितलं बघ ते खत आमच्या काही कामाचं नाही किंवा आम्हाला ते लागत नाही, तर आम्हाला फक्त 10-20च्या 20 बॅग लागतात किंवा DAPची 20 बॅग लागतात, हेच आम्हाला द्या। तर त्यांना सांगितलं बघ तसं ते मिळू शकत नाही, ते कारण आम्हालाच वरून जे कंपनी आहे, म्हणजे कंपनीचे जे डीलर आहे हेच आम्हाला लिंकिंग मध्ये खत देऊ राहिले। तर लिंकिंग म्हणजे काय मित्रांनो, 2 बॅग मागे दुसरी 1 बॅग घ्यायची, म्हणजे याला म्हणते ते लिंकिंग। तर मी त्यांना सांगितलं बा आमचं काही जमणार नाही, कारण आमचा काही पैसा फुकटचा नाही, आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो आणि नको ते खत आम्हाला कशाला देतात। म्हणजे एक तर तुम्हाला तुमची कमाई करायची ठीक आहे, पण आम्हाला शेतकऱ्याला कशाला डुबिता। तर मित्रांनो, पहिल्या दिवशी खत भेटलंच नाही आणि दुसऱ्या दिवशी परत मी 1-2 ठिकाणी, आता भरपूर ठिकाणी कृषी सेवा केंद्र होते तिथं हे केलं, तर एक ओळखीच ठिकाणी एक कृषी सेवा केंद्रवाला होता की ते आपल्याला चांगला ओळखीत होता आणि त्याला माहित होते कोण आहे। तर त्यानं सांगितलं ठीक आहे तुमच्या पुरते घेऊन जा, पण काही कालमा करू नका। म्हणजे ह्या काही गोष्टी ज्या आहे मित्रांनो, म्हणजे शेतकऱ्याची रासरोसपणे लूट चालू आहे। शासन डोळे उघडे ठेवून बघतंय, जे अधिकारी राहतात पंचायत समिती कृषी अधिकारी, हे आपल्याच पगारावर, म्हणजे आपल्याच पैशाच्या यांच्या पगारावर पैशावर यांचे पगार चालतात। मग हे सध्या काय झोपले का? शासन पण झोपेचं सोंग घेऊन बघू राहिलंय। म्हणजे ही चाललेली शेतकरीची दिवसा ढवळे लूट हे मित्रांनो, आणि ही लूट थांबवण्यासाठी आता कोणाची आशा करायची नाही का हा नेता पुढे येईल तो येईल। तर मित्रांनो, आपल्याला शेतकऱ्याला पुढे यावं लागेल, कारण प्रत्येक दुकानामध्ये खतं आहे, फक्त हे देईना त्याच्या मागे यांना दुसरे खतं खपायचे, म्हणजे जे आपल्याला नकोय। शेतकऱ्याला ज्या खताची गरज नाही ते खतं हे विकू राहिले। 20-25 किलोचे बॅगी 2-2 हजार रुपयाला आपल्याला त्याच्या मागे खतं लावू राहिले, त्याची आम्हाला आवश्यकता नसताना ते खतं द्यायचे। म्हणजे एकीकडे शेतकरी व्याजाने पैसे घेऊन खतं घेतोय, व्याजाने पैसे काढून खतं घ्या लागतात, आणि त्याच्यात हे असे भामटे दुकानदार लोक की आपल्याला अशा पद्धतीनं खतं देऊ राहिले, म्हणजे इतका नफा हे कमवू राहिले। पण ते कमी नका, आपलं काही म्हणणं नाही बाबा हो, आम्हाला जे पाहिजे ते द्या। आज 10-20ची बॅग मित्रांनो 1700 रुपयाला भेटून राहिली, म्हणजे प्रत्येक खताच्या किमती येईनी यांच्या मनानच वाढलेले आहे। त्याच्या मागे परत ही जे तुम्हाला सांगितलं मी की बुवा त्याच्या मागे प्रत्येक खताच्या बॅग मागे, म्हणजे 2 बॅग मागे 1 बॅग दुसरी देऊ राहिली। काय करायचं शेतकऱ्यांना? म्हणजे शेतकऱ्याची एवढी दिवसा ढवळे लूट होत असताना माझा एक प्रश्न आहे या शासनाला की बाबा याच्यावर काहीतरी विचार करा। काय शेतकरी आत्महत्या करायचं नाही? तुम्ही कृषी प्रधान देश म्हणतात, तर ह्या कृषी प्रधान देशामध्ये जर अशा पद्धतीने जर लूट शेतकरीची होत असेल, ती बी दिवसा ढवळ्या होती, आणि तुम्ही लोकप्रतिनिधी लोक म्हणा किंवा शासन म्हणा फक्त उघड्या डोळ्यांनी पाहू राहिलंय। काय काय म्हणावं? म्हणजे काय ते कृषी प्रधान देशातला शेतकरीचा जीव आणि त्याचा तळतळाट किती घेणार रे, याचं जरा समजून घ्या। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या व्हिडिओला म्हणजे सत्य घटना मी बनवलेला आहे, कारण मी स्वतः दुकानात गेलो होतो, जे बघितलेल्या घटना आहे, म्हणून सांगतो। ह्या व्हिडिओला एवढं लाईक करा, एवढं शेअर करा की हा व्हिडिओ शासनापर्यंत, त्या कृषी सेवा केंद्रापर्यंत आणि अधिकाऱ्यापर्यंत हा पोहोचला पाहिजे मित्रांनो। म्हणून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।